दुर्गा मातेचे तिसरे रूप चंद्रघंटा या नावाने ओळखले जाते। ही नवदुर्गांपैकी तिसरी दुर्गा आहे। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते। ही देवी शांतता, शौर्य आणि आंतरिक शांतीचे प्रतीक आहे। तिच्या कृपेने भक्तांचे सर्व त्रास, भीती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात असे मानले जाते। देवी चंद्रघंटाला कपाळावर अर्धचंद्र असल्यामुळे हे नाव मिळाले आहे आणि तिच्या घंटा नादाने वातावरण शुद्ध होते। देवी चंद्रघंटा ही पार्वतीचे विवाहित रूप आहे। तिला 10 हात असून त्यात कमळाचे फूल, धनुष्य, बाण, त्रिशूल आणि तलवार यांसारखी शस्त्रे आहेत। तिच्या कपाळावर चंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा म्हणतात आणि तिचा आवाज नकारात्मकता दूर करतो। पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वतीने भगवान शिवाशी विवाह केला। विवाहानंतर पार्वतीने विविध रूपे धारण केली। त्यातील एक रूप म्हणजे चंद्रघंटा। असं म्हणतात की जेव्हा राक्षसांचा अत्याचार वाढला आणि देव मानव संकटात सापडले तेव्हा देवीने युद्धरूप धारण केले। तिच्या कपाळावर तेजस्वी अर्धचंद्र वाजणाऱ्या घंटेसारखा भासत होता। ही घंटा तिच्या कपाळावर वाजू लागताच राक्षसांचे मनोबल खचत असे। माता चंद्रघंटाचे शरीर सोनेरी आहे। ती सिंहावर आरूढ असून 10 हातांमध्ये विविध शस्त्रे धारण केलेली आहेत। तिच्या एक हातात कमळ व दुसऱ्या हातात आशीर्वाद मुद्रा आहे। तिचा रूप फारच तेजस्वी व भव्य आहे। श्री चंद्रघंटा मातेचा बीज मंत्र। ओम देवी चंद्रघंटाये नमः। ओम देवी चंद्रघंटाये नमः।